नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. बातम्या पाहूयात सविस्तर. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. औरंगजेब हा क्रूर किंवा हिंदू द्वेष्टा नव्हता अशा प्रकारचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. औरंगजेब क्रूर नव्हता असं वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना औरंगजेबाचा पुळका आलाय का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र या संदर्भात चूक लक्षात येता जितेंद्र आव्हाड यांनी सारवासारव केली. पण ही सारवासारव करतानाही आव्हाड यांच्याकडून आणखीन एक चूक झाली आहे. औरंगजेबाचा मृत्यू हा नगरच्या भिंगारमध्ये झाला असताना आव्हाड यांनी औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं वक्तव्य केलं. एकूणच आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यांवरून त्यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा असल्याचंच दिसून येत आहे. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं. बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचंय ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं. आणि म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबासारखा क्रूर सुलतान ह्याला एकदाही यश मिळू शकलं नाही. म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला. त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक सुफी संतांच्या हत्या केल्या, अनेक देवळं पाडली. दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. निर्दयतेचं आणखी कोणतं उदाहरण राष्ट्रवादी पक्षाला हवंय? हे जे सगळं चाललंय ना, हे राष्ट्रवादी पक्षाचं ठरवून चाललंय. औरंगजेबाचा एका ठिकाणी उदो उदो करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कुठेतरी कमी लेखायचं. राष्ट्रवादी पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, या महाराष्ट्राच्या भूमीत उदो उदो फक्त संभाजी राजांचा, छत्रपती शिवरायांचा होईल, औरंगजेबाचा कधीच होणार नाही. छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर या संदर्भात अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता राजकारण चांगलंच तापायला लागलं. या वक्तव्याचे आता राज्यभरात पडसाद उमटत आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, जालन्यासह राज्यात विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळेला अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर नाशिकमध्ये अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. ठाणा आणि जालना इथे सुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या वरून ज्या पद्धतीचे उल्लेख झाले त्यावरून आता राजकीय वाद आणखीन वाढतोय. काही लोक छत्रपती संभाजी महाराजांना जाणीवपूर्वक धर्मवीर संबोधतात, मात्र त्यांनी धर्माच्या नावावर कधीच राज्य केलं नाही. ते स्वराज्य रक्षक होते असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली. अजित पवार यांना धरणवीर पुरस्कार भाजप देणार असल्याची टीका सुजय विखे पाटील यांनी केली, तर लोणीकर यांनी अजित पवार यांच्या 100 पिढ्या बर्बाद होतील असं वक्तव्य केलंय. अधिवेशनामध्ये महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं वाक्य किंवा त्यांचं अपमान होण्यासंदर्भात ठराव मांडला, त्याच्यावर एवढी मोठी चर्चा झाली. पूर्ण अधिवेशनामध्ये त्याचा गाजावाजा झाला आणि अधिवेशन संपल्यानंतर ठराव मांडणाऱ्या व्यक्तींनीच धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या बद्दल ते धर्मवीर नाहीत असा उल्लेख केला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी देखील निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आमच्या वतीने त्यांना धरणवीर असा पुरस्कार आम्ही त्यांना नाव दिलं आहे. अजित पवारांचं हे विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते
आणि त्यांच्याबद्दल बेताल बोलाल तर तुमच्या 100 पिढ्या बर्बाद होतील. आणि म्हणून महाराष्ट्रात आणि देशामध्ये अजित पवारांचा निषेध होतोय. उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात अजित पवारांच्या निषेधाच्या सभा आहेत. मंठा या ठिकाणी उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध सभा घेणार आहोत. कोणी काही म्हणत असलं तरी संभाजीराजे हे आमचे धर्मवीर आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कमी लेखणं मला तरी वाटतं ही चुकीची बाब आहे की धर्मवीर ते नव्हते अशा पद्धतीचं बोलणं अजितदादांना बोलणं उचित वाटत नाही. संभाजीराजेंना केवढ्या लालसा दिल्या गेल्या, डोळे काढले गेले, केवढा छळ केला त्यांचा, तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही. ते धर्मवीर आहेत, धर्मवीरच राहणार. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आणि धर्मवीरही होते असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय. अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचं असून जबाबदार पुढाऱ्यांनी बेजबाबदार आणि वाद निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत असं त्यांनी म्हटलंय. अजित पवारांनी कुठला रेफरन्स घेऊन त्यांनी ती वाच्यता केली हे त्यांनीच सांगावं. माझा उलट त्यांना सूचना ही राहील की कुठलेही ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक घटना जर बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं हे साफ चुकीचं आहे, अर्ध सत्य बोलले. त्यांनी स्वराज्य रक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मरक्षक नव्हते, धर्मवीर नव्हते, हे साफ चुकीचं आहे. माझी सगळ्या पुढाऱ्यांना विनंती राहील की इतिहासाच्या बाबतीत तुम्ही घटना जे काही कोट करता, तुम्ही आत्ताच कालखंड बघता आणि तो 300 वर्षाच्या अगोदर जाता, हे बरोबर नाहीये. आणि इतिहासकारांनी जे अॅनालिसिस केले त्याचं आपण आत्मचिंतन करायला पाहिजे आणि आत्मचिंतन करून आपण समाजाला दिशा कशी देऊ शकतो. एवढा मोठा इतिहास आपला आहे, असं काहीतरी विकृत तुम्ही काहीतरी बोलून जाता आणि वादविवाद परत निर्माण करता, हे जबाबदार पुढाऱ्यांना हे शोभत नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर हल्ला चढवलाय. दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं. दीपक केसरकर यांनी जे विधान केलंय त्यावरून त्यांच्या गटात आणखीन काही गट निर्माण झाल्याचं दिसतंय असं राऊत म्हणाले. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही आणि यापैकी बरेच लोक भाजपात प्रवेश करतील आणि तेच अंतिम ध्येय आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं. राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे समर्थक आमदारांच्याकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. दीपक केसरकरांना वाटतंय दोन्ही गट एकत्र यावेत असं त्याचं आता त्यांनी आत्मपरीक्षण केलं आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय. म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झाले आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे, ही आमची माहिती आहे. कालच तुम्ही अब्दुल सत्तारांचं जे मंत्री आहेत ऐकलं असेल की माझ्याच गटातले लोक माझ्या विरुद्ध माझा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करतायत. ह्याच्यावरून काय ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या. आमच्या भाजप सेनामध्ये किंवा आमच्या 50 आमदारामध्ये कुठलंही टोळी युद्ध नाही आहे आणि त्यांना असं वाटतं की यांच्यामध्ये टोळी युद्ध व्हावं, पण त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. एकनाथ शिंदे साहेब आमच्यातले काही गैरसमज असतील ते दूर करतील आणि काही टोळी युद्धाचा वगैरे काही भाग नाही. आणि भाजपचं 145 मिशन आहे, आमचं पण 100चं मिशन आहे. आणि ज्यावेळेला आम्ही भाजप सेना म्हणून ज्यावेळेला आम्ही 245 पर्यंतचा टप्पा गाठू त्यावेळेला संजय राऊतांना भांडी धुंडी घासायचंच काम शिल्लक राहणार आहे, बाकी त्याला काही काम शिल्लक राहणार नाहीये. जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदे गट कुठे आहे? भाजपचे 145 असेल मग शिंदे गटाचे लोक आहेत ते का धुणी भांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही यांना कोण उभं करत नाही, ही तात्पुरती तडजोड आहे.
संजय राऊत हे ज्योतिषी सुद्धा आहेत आणि तसं प्रचंड महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे. मला असं वाटतंय 288 जागा आहेत. भारतीय जनता पक्ष असं म्हणत असेल की आमच्या 145 येणार, तर त्यामध्ये आमच्या आणखीन जर 50 मिळाला तर ती संख्या किती होते? तेवढी संख्या येईल भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असं गृहीत धरायला हरकत नाही. त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. साधारणतः 200च्या दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येतील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना. बाकी राहतो भांडी घासण्याचा विषय. मला असं वाटतं ते आता तेच काम करतायत आणि ते आणखीन कोणीतरी करावं अशी त्यांची इच्छा असेल तर आणखीन शोधा म्हणावं.